माझ्या मित्रांना माझं एक सांगणं आहे. माझा व्हिडिओ जेवढे लोक बघतात, त्यांना एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एक गृहस्थ जे माझ्यासारखे बाईकवर येत होते, जात होते. लग्न झालं, त्यानंतर बाईकवरतीच येणं जाणं सुरू राहिलं. तो बाईकवर फिरतो आणि तिलाही बाईकवर फिरवतो. जिथे न्यायचं तिथे बाईकवर नेतो. सुखरूप नेतो, सावकाश नेतो. तरी त्या दोघांचं भांडण झालं त्यावरती आणि ते एवढ्या टोकाला गेलं, की आज ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आलेले आहेत. हो, ऐकून खूपच आश्चर्य वाटत असेल. मुळात कसं आहे ना, आपण खूप आपली बाजू बघत जातो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कुठे जात असाल, तर हे लक्षात ठेवा, की ही जी बाईक आहे, ती तुमच्या आनंदासाठी आणि तुमच्या प्रवासासाठी तुम्ही घेतलेली आहे. जेव्हाही आपल्या फॅमिलीला न्याल, कुठेही दूर न्याल, जवळपास ठीक आहे. पण त्यांना गाडीत न्या किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने न्या. पण बाईकवर नेऊ नका. तुम्ही बसने न्या, रिक्षाने न्या, गाडीने न्या, ओलाने न्या किंवा काही करा. बट लांबचा पल्ला बाईकवर गाठवू नका. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर ते तेवढं कन्व्हिनियंट नसतं, सोयीस्कर नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे की ते रिस्की सुद्धा आहे. अगदी आपल्यालाच आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्या बायकोला किंवा आईला किंवा बहिणीला, कोणालाही, स्त्रीला मुळात असं घेऊन जाणं अजून आपल्यासाठी घातक ठरू शकतं. तर त्यामुळे आपण तो रिस्क आहे छोट्याशा गोष्टीमुळे, काही म्हणजे पैसे कमी लागतात किंवा जाऊ दे आपल्याकडे टू व्हीलर आहे त्याच्याने जाऊ, हा विचार न करता आपण तिथे पोहोचलं पाहिजे, सोय दिली पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. तर मुळात माझी ही कळकळीची विनंती आहे की घरच्यांना बाईकवर लांब कुठे घेऊन जाऊ नका. त्यांना सुखरूप ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला ती पार पाडायची आहे. बाईक जास्त रिस्की होऊन जाते एकट्यासाठी सुद्धा. तिथे दोघा जणांना घेऊन जाणं तिथे अजूनच, आणि त्यावरून त्यासोबत बायको बरोबर नवजात शिशु किंवा लहान मुलांना तर बिलकुल घेऊन जाऊ नका. खूप सारे मी फॅमिलीज बघतो, छोटा डिस्टन्स चालेल, काही हरकत नाही. पण लांब पल्ला, जसं आता हे जे मी डिस्टन्स स्टेशन सुद्धा पर्यंत आहे माझं, ते 10 किलोमीटर आहे. अजिबात नाही जायचं. काही गाडी घोडा काय करायचंय, 4 पैसे जास्त जातील, पण जीव जर गेला तर ते 4 पैसे देऊन काय, 40 पैसे देऊन सुद्धा पण येणार नाही. तर अशा प्रकारे माझी एक विनंती मी सर्वांना सांगतो. आपण आपल्या मजेसाठी आपला जीव गेला, त्याच्यामध्ये आपल्याला काही दुखापत झाली तरी काही हरकत होणार नाही. आपण स्वतःला दोष देऊ, पण त्यांचा गेला तर तो दोष देऊन आपण खरंच जगू नाही शकणार. हीच माझी कळकळीची विनंती. हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या नजरेस किंवा तुमच्या मित्रांपैकी, तुमच्या ओळखीच्या लोकांपैकी कोण असा व्यक्ती असेल जो स्वतः बाईकवर जातो आणि त्यांच्या घरच्यांनाही बाईकवर नेण्याची त्याची सवय असेल, तर त्याला हा व्हिडिओ जरूर पाठवा आणि त्यालाही सुखरूप त्याचा परिवार ठेवण्यासाठी मदत करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.